विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासामध्ये आपलं स्वागत. आपण भागीदारीची पुनर्रचना, रिकन्स्टिट्यूशन ऑफ पार्टनरशिप फर्म, त्यामध्ये नवीन भागीदाराचा प्रवेश, ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर हे प्रकरण पाहत आहोत. त्यामध्ये महत्त्वाचा समजला जाणारा पहिला मुद्दा तो आपण अभ्यासलेला आहे, जे कॅल्क्युलेशन ऑफ न्यू प्रॉफिट शेअरिंग रेशिओ हे आपण काही प्रॉब्लेम घेऊन पाहिलेला आहे. त्याच्या पुढचा आणखी एक महत्त्वाचा घटक जो आपल्याला या ॲडमिशनमध्ये वारंवार विचारला जाणार आहे आणि त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे, तो मुद्दा म्हणजे आहे तो व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. मित्रांनो, पार्टनरशिप किंवा कंपनीमध्ये व्यावसायिक जगतामध्ये गुडविलला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गुडविल ही एक अदृश्य स्वरूपाची संपत्ती आहे. त्याला ख्याती असं मराठीतून म्हणतात. तिला स्पर्श करता येत नाही, डोळ्याने पाहता येत नाही, पण व्यावसायिक जगतामध्ये त्याला अंकामध्ये मात्र मूल्यांकित केलं जात असतं. कारण व्यवसायाला या गुडविलमुळे बरंचसं मूल्य प्राप्त होत असतं, मोठी किंमत प्राप्त होत असते. म्हणून व्यावसायिक जगतामध्ये गुडविल ही अतिशय महत्त्वाची संपत्ती समजली जात असते. आणि म्हणून या संपत्तीचं जेव्हा जेव्हा व्यवसायाची पुनर्रचना होत असते, जेव्हा जेव्हा व्यवसायामध्ये काही नवीन बदल होत असतात, त्या वेळेला या ख्यातीचं मूल्यांकन करण्याची आपल्याला गरज भासत असते, करावी लागत असते. आपल्या व्यवसायाचं खरं मूल्य किती आहे आणि अतिरिक्त मूल्य किती आहे, ख्यातीच्या मुळे मिळालेलं मूल्य किती आहे, हे आपल्याला लक्षात आणण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपल्याला ख्याती आवश्यक आहे. तर हे गुडविल म्हणजे नेमकं काय आहे हे आपण पाहायचं आहे. म्हणून आपल्याला या गुडविल प्रकरणामध्ये काही मुद्द्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, तो म्हणजे मिनिंग ऑफ गुडविल, ख्यातीचा अर्थ. गुडविलचा अर्थ काय आहे? गुडविल म्हणजे दुसरं तिसरं काही नसून मित्रांनो, व्यवसायाची अतिरिक्त नफा मिळविण्याची क्षमता म्हणजे गुडविल होय. एक्स्ट्रा प्रॉफिट मेकिंग पॉवर ऑफ बिझनेस इज कॉल्ड गुडविल. म्हणजे व्यवसायाची एक्स्ट्रा प्रॉफिट मेकिंग पॉवर, एक्स्ट्रा प्रॉफिट मेकिंग पॉवर असं मी म्हणतोय. एक्स्ट्रा त्याचा अर्थ, एक्स्ट्रा हे सामान्याच्या पुढची गोष्ट असते. म्हणजे व्यवसायामध्ये सामान्य नफा मिळत असतो, नॉर्मल प्रॉफिट मिळत असतो. परंतु प्रत्येक व्यावसायिक हा नॉर्मल प्रॉफिटवर, सामान्य नफ्यावर संतुष्ट नसतो. आणि जो सामान्य नफ्यावर संतुष्ट असतो असा व्यावसायिक आपल्या व्यावसायिक जगतामध्ये प्रगतीच करू शकत नाही. म्हणून प्रॉफिट मेकिंग पॉवर आपण वाढवायचा प्रयत्न केला पाहिजे आणि ती वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी आपल्याला व्यवसायामध्ये कराव्या लागत असतात. पण व्यवसायाची जी काही अतिरिक्त नफा मिळविण्याची जी क्षमता आहे, पॉवर आहे, त्यालाच आपण काय म्हणतो? गुडविल म्हणतो. आता आपल्या लक्षात आलं असेल, मी पूर्वी सांगितलं तुम्हाला की गुडविल इज इनटेंजिबल ॲसेट, इट कॅन नॉट बी टचड. म्हणजे तिला स्पर्श करता येत नाही, पाहता येत नाही, अशी ही अदृश्य संपत्ती काय आहे? कारण ती व्यवसायाची अतिरिक्त नफा मिळविण्याची क्षमता आहे. क्षमता, शक्ती. शक्ती कधी पाहता येते का? शक्ती ही अदृश्य स्वरूपात असते, फक्त आपला प्रभाव दाखवत असते, ते दिसत नाही, तिला हाताने धरता येत नाही, सोडता येत नाही. पण मात्र जेव्हा ती व्यवसायामध्ये निर्माण झाली, तेव्हा व्यवसायात आपला प्रभाव दाखवते आणि जास्तीत जास्त नफा आपल्याला मिळवून देते. अशी ही क्षमता आहे, शक्ती. जशी आपल्या शरीरामध्ये क्षमता आहे, ताकद आहे. आपण शरीराला पाहू शकतो, शरीराला स्पर्श करू शकतो, परंतु आपल्यामध्ये किती ताकद आहे ही ताकद सांगता येत नाही. ज्याप्रमाणे वजन सांगू शकतो, माझं वजन 60 किलो आहे, 65 किलो आहे. मग आपली शक्ती मात्र स्पष्ट रीतीने सहजासहजी आपल्याला सांगता येत नाही. आता शक्तिमापनाचीही काही साधनं निघाली, तो भाग वेगळा, पण तिला काही अंकामध्ये सांगता येईल, पण स्पष्ट रीतीने आपल्याला तिला पाहता येत नसते. तसे तारामधली वीज पाहता येत नाही, तिला फक्त बल्ब लावल्यावर लक्षात येते की वीज तारात आहे, हे लक्षात येतं. तसं आपल्या व्यवसायामध्ये जास्तीत जास्त नफा मिळू लागला की आपल्या व्यवसायाला नक्कीच
फेम प्राप्त झालेली आहे, गुडविल प्राप्त झालेली आहे, हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं. म्हणून जास्तीत जास्त म्हणजे अतिरिक्त नफा मिळविण्याची व्यवसायाची क्षमता म्हणजेच ख्याती होय किंवा एक्स्ट्रा प्रॉफिट अर्निंग पॉवर ऑफ बिझनेस इज कॉल्ड गुडविल. नेक्स्ट आहे डिपेंडिंग फॅक्टर्स. म्हणजे गुडविल कोणकोणत्या घटकावर अवलंबून आहे ज्यामुळे आपली गुडविल वाढू शकते. असे घटक कोणकोणते आहेत व्यवसायामध्ये जेणेकरून आपली गुडविल ही वाढेल, गुडविल जास्तीत जास्त आपल्याला उंचावर घेऊन जाईल अशा प्रकारे. म्हणून प्रथम घटक आपल्याला विचारात घेता येईल तो म्हणजे व्यवसायाची मोनोपॉली, ज्याला मक्तेदारी म्हणू. व्यवसायाची मक्तेदारी म्हणजे बाजारपेठेत आपल्यासारखा व्यवसाय, आपल्यासारखी सेवा देणारा किंवा आपल्यासारख्या वस्तूची विक्री करणारा बाजारपेठेत इतरत्र कुठेही व्यवसाय जर नसेल, अशा वेळेला मात्र प्रत्येक ग्राहकाला आपल्याच व्यवसायावर अवलंबून राहावं लागतं. म्हणून प्रत्येक ग्राहक आपल्याकडे खेचला जात असतो आणि निश्चितच आपल्या व्यवसायाला जास्तीत जास्त नफा मिळवत असतो. मग बाजारपेठेत आपल्या व्यवसायाची मक्तेदारी कशी निर्माण करता येईल याचा प्रयत्न प्रत्येक व्यावसायिक करत असतो. मग आपली वस्तू इतर वस्तूपेक्षा कशी सरस आहे, आपली सेवा इतरापेक्षा कशी चांगली आहे, आपण इतरापेक्षा किती चांगले वागतो, हे ग्राहकाच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला जातो आणि जास्तीत जास्त ग्राहकाला फक्त तो आपल्याकडेच यावा अशी त्याची मानसिकता तयार केली जात असते. तेव्हा बाजारात आपली एक मोनोपॉली तयार होते, मक्तेदारी तयार होते आणि मग मात्र आपल्या व्यवसायाची गुडविल हळूहळू वाढू लागत असते. आणि अशी गुडविल मिळविण्यासाठी आपल्या व्यवसायातील जे भागीदार आहेत, पार्टनर्स आहेत, त्यांना मात्र खूप प्रयत्न करावे लागतात, खूप प्रयत्न करावे लागतात, कष्ट करावे लागतात. हे कशा प्रकारचे कष्ट? जे जे ग्राहक येतात त्या ग्राहकाशी प्रथमतः आपली वर्तणूक चांगली असली पाहिजे. चांगली म्हणजे नैतिकतेची असली पाहिजे. ते आल्यानंतर त्यांचं अगद स्वागत करणे, हसमुख चेहऱ्याने त्यांचं स्वागत करणे, त्यांच्याशी बोलणे, नम्रपणे त्या ठिकाणी चर्चा करणे, काय हवं नाही त्याची चौकशी करणे आणि जो काही माल दिला जातो तो दर्जेदार देणे, योग्य किमतीत देणे आणि आदराने त्यांच्या पिशवीत घालणे आणि पुन्हा एकदा भेट द्या अशा प्रकारे बोलून शेवटी नमस्कार करणे. किंवा वेळ प्रसंगी जर ग्राहकाकडे कधी पैसे नसतील तर उधारीवर देखील आपण देण्याची तयारी ठेवणे. अशा प्रकारे कधी कधी जर समजा एखाद्या ग्राहकाला अडचण असेल आणि तो घरी बसल्या बसल्याच आपल्या दुकानाला ऑर्डर केला असेल की अमुक एवढ्या वस्तू आमच्या घराकडे पाठवून देण्याची कृपा करा, त्यावेळेला आपण देखील नम्रपणे तसाच प्रतिसाद देऊन घरपोच वस्तू देण्याची सेवा करावी लागते. ग्राहक एखादा सुज्ञ असेल, स्त्री असेल, पुरुष असेल, एखादा लहान मुलगा असेल तर सर्वांशी एकच आपलं प्रामाणिकपणाचं वर्तन असलं पाहिजे. पैशाचा हिशोब देत असताना योग्य पैसे द्यावेत. एखादा ग्राहक पैसे घेता घेता तसेच पैसे न घेता विसरून जात असतो, तेव्हा बोलावून त्यांना पैसे देणं. अशा प्रकारच्या चांगल्या वर्तनाने आपण आणि ग्राहकाशी चांगल्या प्रकारचे रिलेशन्स निर्माण करतो. म्हणजेच गुडविल वाढविण्यासाठी महत्त्वाचा घटक आहे ते रिलेशनशिप विथ कस्टमर्स. आणि रिलेशनशिप हे कस्टमरसोबत, ग्राहकासोबत चांगल्या प्रकारचे संबंध निर्माण झाले की मग आपल्याला व्यवसायामध्ये मोठ्या प्रकारची प्रसिद्धी मिळू शकते. आणि अशा वर्तनामुळेच आणि अनेक वर्षपर्यंत अशा प्रकारे आपण व्यवसायामध्ये वर्तन केलं असता आपल्या व्यवसायाला प्रसिद्धी प्राप्त होत असते. अशा विविध कारणाने आपल्याला प्रसिद्धी वाढवता येते. नंतर आहे व्हेन गुडविल इज कॅल्क्युलेटेड. आपण पाहिलेलं आहे गुडविल ही अदृश्य संपत्ती आहे, परंतु आपल्या अकाउंटिंग जगतामध्ये मात्र या गुडविलचं व्हॅल्युएशन केलं जातं, तिचं मूल्यांकन केलं जातं आणि तिला अंकबद्ध करता येतं. अंकामध्ये तिचं मूल्य सांगता येतं. जरी ती अदृश्य स्वरूपातली असली तर तिला स्पष्ट करता येतं अंकरूपाने. ज्याप्रमाणे वायरमध्ये करंट हे सुप्त रूपानं असतं पण बल्बामध्ये बल्ब लावून त्याला पुन्हा प्रकट करता येते त्या विजेला, तशा प्रकारे अकाउंटिंगमध्ये गुडविल ही अंकामध्ये आणून तिला प्रकट करता येतं की व्यवसायात गुडविलचं एवढं मूल्य आहे. हे मूल्य आपल्याला काढता येतं. हे मूल्य कधी कधी काढता येत असतं जेव्हा जेव्हा भागीदारी संस्थेमध्ये काही बदल होत असतात, अशा वेळेला मात्र हे मूल्यांकन केलं जात असतं.
कधी कधी काय होतं, भागीदारीच्या नफा तोट्याच्या प्रमाणात बदल होतो. देर इज ए चेंज इन प्रॉफिट शेअरिंग रेशिओ, त्याच्यामध्ये बदल होतो. असा बदल झाला की मग त्यावेळेला ख्यातीचं मूल्यांकन करणं आवश्यक असतं. कधी कधी काय होतं, नवीन भागीदार भागीदारीमध्ये प्रवेश करतो, न्यू पार्टनर इज ॲडमिटेड इन द पार्टनरशिप फर्म, देन कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल इज नेसेसरी. अशा वेळेला मात्र गुडविलचं कॅल्क्युलेशन हे महत्त्वाचं असतं. किंवा रिटायरमेंट ऑफ अ पार्टनर, एखादा भागीदार व्यवसायातून निवृत्त होत असेल तरी त्याने व्यवसायामध्ये बरेच कष्ट करून व्यवसाय नावारूपाला आणलेला असतो आणि नाईलाजास्तव आता तो बाहेर जात असेल तर त्याला वाटतं की आपण हा व्यवसाय एवढा प्रसिद्धीला आणलेला आहे, त्या प्रसिद्धीचा आपल्याला काही वेगळा मोबदला मिळाला पाहिजे आपल्या भांडवलासोबतच, असा तो विचार करतो. त्यावेळेला देखील आपल्याला आणि त्या गुडविलचं कॅल्क्युलेशन आपल्याला करावं लागत असतं. नवीन भागीदार प्रवेशित होत असताना देखील का करावं लागतं, कारण जुन्या भागीदाराने मोठ्या कष्टाने आपला व्यवसाय प्रसिद्धीला आणलेला असतो. मोठ्या कष्टाने प्रॉफिट मेकिंग पॉवर ऑफ बिझनेस म्हणजे आपल्या व्यवसायाची अतिरिक्त नफा मिळविण्याची ताकद वाढविलेली असते आणि वाढविलेल्या ताकदीचा अचानक एखादा नवीन भागीदार येऊन त्याचा सहजरीतीने फायदा घेतो, हे मात्र जुन्या भागीदारांना मान्य होणार नाही. म्हणून त्यांनाही वाटतं की आपल्याला जो आता नफ्यामध्ये जो एक्स्ट्रा भाग मिळत होतो तो आता नवीन येणारा भागीदार त्यालाही भविष्यामध्ये नफ्यात हिस्सा द्यावा लागतो, तो सहजच तो भाग घेऊन जाणार आहे. म्हणून त्याच्याकडून सुद्धा जसा एक्स्ट्रा नफ्यामध्ये त्याला हिस्सा मिळणार आहे तसा तो हिस्सा मिळविण्यासाठी जुने भागीदार सहज त्याला तो हिस्सा मिळवू देणार नाहीत, तर तेही विचार करतील की त्याच्यासाठी तुला भांडवलाशिवाय एक्स्ट्रा काहीतरी मोबदला व्यवसायात घेऊन यावा लागेल आणि तो मोबदला म्हणजे गुडविल. मग तो गुडविल त्यांनी किती आणावी, किती रक्कम गुडविलच्या नावाने घेऊन यावी, मग त्यासाठी पुन्हा व्यवसायातल्या गुडविलचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि मग तेव्हा ती गुडविल आणली जात असते. अशा वेळेला किंवा एखादा व्यवसाय विक्रीला काढलेला आहे किंवा एखादा व्यवसाय आपण खरेदी करत आहोत, अशा वेळेला त्या व्यवसायाची प्रसिद्धी किती आहे, प्रसिद्धी म्हणजे त्या व्यवसायाची अतिरिक्त नफा मिळविण्याची पद्धती किती आहे, तिचं सुपर प्रॉफिट पॉवर किती आहे या व्यवसायाचे, हे पाहण्यासाठी सुद्धा पुन्हा गुडविलचं कॅल्क्युलेशन केलं जात असतं. अशा वेगवेगळ्या प्रसंगी गुडविलचं कॅल्क्युलेशन केलं जातं, ख्यातीचं मूल्यांकन केलं जातं आणि तिला मूल्यांकित केलं जातं, अंकबद्ध केलं जातं. आणि इतर संपत्ती जशी आपले फर्निचर आहे, मशिनरी आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, इक्विपमेंट्स आहेत, अशा प्रकारचं जसं मूल्य त्याला सांगतो तसं ख्यातीला देखील आपल्याला मूल्य सांगता येतं. परंतु एक लक्षात ठेवायचं मित्रांनो की जसं फर्निचर आहे, यंत्रसामग्री आहे, ही आपण स्वतंत्र रीतीनं व्यवसाय तसाच ठेवून या संपत्ती आपण विकून टाकू शकतो किंवा त्या बाजारातून खरेदी करून घेता येतं. तशा प्रकारे हे गुडविल मात्र व्यवसाय ठेवून स्वतंत्र रीतीने तिला विकता येत नाही. गुडविल हॅज नो सेपरेट व्हॅल्यू, म्हणून तिचं स्वतंत्र मूल्य तिला नाही. तिला मूल्य केव्हा आहे, व्यवसायाच्या सोबतच मूल्य आहे, व्यवसायामध्येच मूल्य आहे. जर ख्यातीचं मूल्य आपल्याला मिळावं वाटत असेल तर जेव्हा व्यवसाय विकायला टाकतो आपण, तेव्हा व्यवसायासहित जेव्हा विकतो तेव्हा मात्र आपल्याला ख्यातीचं मूल्य प्राप्त होत असतं. म्हणजे ख्याती जर विकायची असेल तर व्यवसायासह विकावी लागते. व्यवसाय ठेवून स्वतंत्र रीतीने ख्याती विकता येत नाही, विकली जात नाही, कोणी ती खरेदी केली जात नाही आणि खरेदी करता सुद्धा येत नाही. असं हे वेगळ्या इतर संपत्तीपेक्षा या अदृश्य संपत्तीचे एक वैशिष्ट्य चांगलं आपण लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर मेथड्स ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ गुडविल्स. आता आपल्याला गुडविलचं कॅल्क्युलेशन करायचं आहे, व्हॅल्युएशन करायचं आहे, तिचं मूल्यांकन करायचं आहे. तर मूल्यांकन करण्याच्या आपल्या अकाउंटिंगमध्ये सामान्यपणे दोन पद्धतीचा उपयोग केला जात असतो. एक पद्धती आहे ॲव्हरेज मेथड, ॲव्हरेज प्रॉफिट मेथड, आणि नंबर 2ची प्रॉफिट आहे सुपर प्रॉफिट मेथड. ॲव्हरेज प्रॉफिट मेथड म्हणजे सरासरी नफा पद्धती आणि सुपर प्रॉफिट मेथड म्हणजेच अतिरिक्त नफा पद्धती. अशा दोन पद्धतीने आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करता येतं, ख्यातीचं मूल्यांकन करता येतं. आपण क्रमाक्रमाने दोन्ही पद्धतीने ख्यातीचं मूल्यांकन करणार आहोत. सर्वप्रथम आपण ॲव्हरेज प्रॉफिट मेथड या पद्धतीनं आपण
ख्यातीचं मूल्यांकन करणार आहोत। या पद्धतीने मूल्यांकन करत असताना मित्रांनो आपल्याला 3 स्टेप्समधून जावं लागत असतं। आपल्याला ख्यातीचं मूल्यांकन करण्यासाठी जो काही प्रॉब्लेम दिलेला आहे, जी माहिती दिलेली आहे, जी काही सामग्री दिलेली आहे, त्या सामग्रीला 3 प्रकारे हाताळावं लागतं आपल्याला आणि 3 स्टेप्स ने आपल्याला ख्यातीच्या मूल्यांकनापर्यंत जायचं असतं। ते पहिली स्टेप्स आहे, ही ख्याती ही पाठीमागच्या काही वर्षाच्या नफ्याच्या आधारावर भविष्यामध्ये आपल्याला व्यवसायाला कशा प्रकारचा नफा मिळत जाईल याचा अंदाज मांडला जात असतो। म्हणजे पाठीमागचा नफा दिला जातो आणि पाठीमागच्या नफ्याच्या आधारावर आपल्याला गुडविलचं व्हॅल्युएशन करायला सांगितलं जात असतं। म्हणून सर्वप्रथम पहिली पायरी आहे ते म्हणजे टोटल प्रॉफिट काढून घेणे। टोटल प्रॉफिट काढून घेणे म्हणजे काय, पाठीमागचा जेवढा काही 4 वर्षाचा नफा दिला असेल, 3 वर्षाचा दिला असेल किंवा 5 वर्षाचा दिला असेल, या सर्वांची बेरीज करून घ्यायची। परंतु यामध्ये एक अडचण आहे, 4 वर्षामध्ये किंवा 5 वर्षामध्ये आपल्याला नफाच झाला असेल असं मात्र निश्चितपणे सांगता येत नाही। एखादा वर्षामध्ये तोटासुद्धा झालेला असतो आणि त्यामुळं 5 वर्षाचा जर आपल्याला नफा तोटा दिला असेल, 4 वर्षात नफा असेल आणि 1 वर्ष जर तोटा असेल तर टोटल प्रॉफिट काढत असताना 4 वर्षाच्या नफ्याची बेरीज आणि त्यातून 1 वर्षाचा तोटा वजा केला की मग त्याला टोटल प्रॉफिट असं म्हणतात। किंवा जर लॉसच नसेल तर मग 5 वर्षाच्या नफ्याची बेरीज म्हणजेच टोटल प्रॉफिट असं येत असतं। ही पहिली पायरी आहे। आणि यानंतर नेक्स्ट पायरी दुसरी म्हणजे ती आहे ॲव्हरेज प्रॉफिट काढून घेण्याची, कॅल्क्युलेशन ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट। हे ॲव्हरेज प्रॉफिट सरासरी नफा काढण्याची ही दुसरी पायरी आहे। सरासरी नफा कशा प्रकारे काढला जात असतो, जे टोटल प्रॉफिट काढलेलं आहे त्या टोटल प्रॉफिटला आपल्याला नंबर ऑफ इयर्सने भागाकार केला जात असतो। एकूण नफा भागिले आपल्याला दिलेले वर्ष असं याचं सूत्र आहे। या सूत्रानुसार सरासरी नफा काढून घ्यायचा आहे आणि सरासरी नफा एकदा आपल्या हातात आला की मग व्हॅल्यू ऑफ गुडविल निश्चितपणे आपल्याला काढता येतं। मग व्हॅल्यू ऑफ गुडविलच्या फॉर्म्युल्यामध्ये पुन्हा याला बसवायचं। तर व्हॅल्यू ऑफ गुडविलचा फॉर्म्युला काय आहे, तर व्हॅल्युएशन ऑफ गुडविल किंवा व्हॅल्यू ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ परचेस इयर। अशा प्रकारे आपण फॉर्म्युले सुद्धा खालीलप्रमाणे दिलेले आहेत पहा या ठिकाणी। टोटल प्रॉफिट इज इक्वल टू प्रॉफिट्स गिवन नंबर ऑफ इयर्स मायनस लॉसेस। नंतर ॲव्हरेज प्रॉफिट इज इक्वल टू टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स। नेक्स्ट आहे व्हॅल्यू ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस। अशा प्रकारे आपल्याला दिलं जात असतं। त्या फॉर्म्युल्याप्रमाणे आपल्याला ॲव्हरेज प्रॉफिट काढायचा असतो। तर आता प्रथम या ॲव्हरेज पद्धतीनुसार आपण हा जो प्रॉब्लेम या ठिकाणी दिलेला आहे हा प्रॉब्लेम सोडून पाहणार आहोत। आता कशा प्रकारे सोडवायचा तो पहा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की गुडविल काय असते आणि गुडविल कशी कॅल्क्युलेट केली जाते। इथं पहा, आता 5 वर्षाचा नफा दिलेला आहे, पाठीमागच्या 5 वर्षाचा नफा दिलेला आहे। या नफ्यामध्ये 1 वर्ष तोटा झाल्यासारखा दिसतोय आपल्याला। हा जो तोटा आहे याला नफ्यात मात्र ॲड करता येत नाही, कारण हा नफा मायनस करतो। टोटल नफा आपल्याला शुद्ध नफा जर काढायचा असेल तर एवढाच तोटा हा नफ्यातून भरून काढला जातो आणि मग उरलेल्या नफ्याला खऱ्या अर्थाने नेट प्रॉफिट किंवा शुद्ध नफा, टोटल नफा आपल्याला म्हणता येतं। म्हणून आपल्याला जर पहिला फॉर्म्युला वापरायचा या ठिकाणी सोल्युशन करत असताना पहा, आता इथं सोल्युशन करू आपण। आता हे सोल्युशन पहिला फॉर्म्युला आहे आपल्याला, पहिली स्टेप्स आहे टोटल प्रॉफिट। हे टोटल प्रॉफिट काढून घ्या। नंबर 1 स्टेज टोटल प्रॉफिट। टोटल प्रॉफिटचं सूत्र आपल्याला दिलेलं आहे, प्रॉफिट्स गिवन नंबर ऑफ इयर्स। मायनस लॉसेस। आता प्रॉफिट आपल्याला दिलेलं आहे पहा, इथून घेऊ बरोबर। प्रॉफिट्स दिलेलं आहे, पहिल्या वर्षी नफा झाला, दुसऱ्या वर्षी नफा झाला, तिसऱ्या वर्षी नफा झाला, चौथ्या वर्षी नफा झाला, परंतु ह्या तिसऱ्या वर्षी मात्र तोटा झाला, चौथ्या वर्षी नफा आणि 5व्या वर्षी नफा झालेला आहे। 4 वर्षी नफा झालेला आहे। 4 वर्षाचा नफा एकत्रित करून घ्यायचा। प्रथम हे 1,20,000,
1,20,000 अधिक 1,25,000 अधिक किंवा मायनस या ठिकाणी लिहून टाका असं वाटल्यास -90,000 अधिक 85,000 अधिक 1,60,000 अशा प्रकारे आपल्याला टोटल प्रॉफिट काढून घेता येतो. आता टोटल प्रॉफिट काढा. बरोबर पहा आता 5 + 10 त्याला 0 हातच्या 1 1 × 6 7 7 × 8 15 15 × 2 17 17 × 2 19 19ला 9 हातच्या 1 1 × 1 2 2 × 1 3 3 × 1 4 4,90,000 टोटल 4 वर्षाचा नफा झाला. त्यातून आपल्याला तिसऱ्या वर्षाचा तोटा आहे तो 90,000 वजा करून टाकायचा आहे. बरोबर किती आता पहा 4 लाख. हा झाला हे पहिला काय आला, हा टोटल प्रॉफिट आला आपला पहिला टोटल प्रॉफिट. नंतर दुसरी स्टेज आपल्याला माहीत आहे इथं ॲव्हरेज प्रॉफिट. नंबर 2ची स्टेज आता ॲव्हरेज प्रॉफिटचं सूत्र आहे आपल्याला टोटल प्रॉफिट डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स. नंबर ऑफ इयर्स. तर पहा आता टोटल प्रॉफिट 4 लाख 4 लाख डिवायडेड बाय 1 2 3 4 5 5 इयर्स. पाचने याला भागाकार करा. 5 × 5 = 45 हे 8 हे 4 शून्य ठेवा. हे झालं सेकंड स्टेप. हा सरासरी नफा आहे. नंबर 3 व्हॅल्यू ऑफ गुडविल इज इक्वल टू ॲव्हरेज प्रॉफिट into number of years purchase. Number of years purchases. बरोबर. ॲव्हरेज प्रॉफिट आपल्याला दिले नंबर 2ला तो आहे 80,000 इंटू नंबर ऑफ इयर्स परचेसेस. दिले पहा कॅल्क्युलेट गुडविल ॲट 3 इयर्स परचेसेस ऑफ ॲव्हरेज प्रॉफिट. सरासरी नफ्याच्या 3 वर्ष खरेदी मूल्या एवढे ख्यातीचे मूल्यांकन करा. 3 वर्ष खरेदी मूल्या एवढे म्हणजे 3 इयर्स दिलेलं आहे इंटू 3 बरोबर 8 तिरक 24. हे नंबर 3 म्हणजेच काय आलं आपलं व्हॅल्यू ऑफ गुडविल. व्हॅल्युएशन ऑफ गुडविल. अशा प्रकारे 2,40,000 आपल्या ख्यातीचं मूल्य आलेलं आहे. अशा प्रकारे आपण आणखी काही उदाहरणं सोडून घेऊन ख्यातीचं मूल्यांकन कशा प्रकारे काढता येतं हे आपल्याला चांगल्या प्रकारे जमेल इथपर्यंत आपण काही उदाहरणं सोडून घेणार आहोत. आजच्या पिरियडला इथेच